नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण 1 ते 8 वर्षापर्यंतचे जे लहान मुलं आहेत त्यांचा जो रात्री बेडवर युरिन पास करायचा सू करायचा जो प्रॉब्लेम असतो त्याबद्दल बोलणार आहोत। त्याला आपण बेड वेटिंग असंही म्हणू शकतो। तर जे 1 ते 8 वर्षांची पर्यंतचे मुलं आहेत त्यांना रात्री झोपेमध्ये बेड ओलं करायची सवय असते आणि त्यामुळे आपल्याला खूप मनस्ताप होतो आणि स्वतः ते सुद्धा गिल्ट फील करतात आणि त्यामुळे त्यांची झोप उघडते आणि बरेचसे त्रास आपल्याला त्याच्यामुळे होत आणि त्यांनाही होत असतात आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की त्यांनी बेड ओलं करू नये का, कशामुळे करत असेल, काही प्रॉब्लेम आहे का, त्यामुळे आपण त्या गोष्टीबद्दल खूप चिंता करत असतो। एवढं टेन्शन घेण्यासारखं नसतं, पण आपण त्यांची कारणे आणि त्याचे उपाय जर आपण जाणून घेतले तर नक्कीच आपल्याला ह्या समस्येपासून समस्येचे जे आपल्याला आहे ते निवारण मिळेल आणि त्याच्यापासून मुक्तता मिळेल। मेन गोष्ट म्हणजे पहिले सगळ्यात आपण त्याचे कारण जाणून घेऊयात। कारण काय आहेत की पहिलं कारण म्हणजे फॅमिली हिस्ट्री। जर फॅमिलीमध्ये आई किंवा वडील हे दोघांपैकी एक लहानपणी जर बेड ओलं करत असेल तर ते मुलं बेड ओलं करतातच, कारण त्यांच्यामध्ये ते अनुवंशिकतेमध्ये आलेलं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असू शकतं आणि त्यामुळे ते बेड ओलं करतात। तर ते आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांना चेक करायचं असतं आणि त्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यावर उपाय काय आहेत आपण हे शोधून काढायला पाहिजे। दुसरं म्हणजे स्नायू विकृती। मुलांमध्ये स्नायू विकृती असेल तरी सुद्धा आपले मुलं हे बेड ओले करू शकतात। चौथी गोष्ट म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्सिंग। जर त्यांचे हार्मोन्स इनबॅलन्सिंग झाले तरीही मुलं ते बेड ओलं करू शकतात। पाचवी गोष्ट म्हणजे मेंटली स्ट्रेस। जर आपण ते बेड ओलं करत असेल तर आपण त्यांना मोठ्याने ओरडतो, रागवतो, मारतो, कशाची तरी भीती दाखवतो आणि त्यामुळे ते मुलं घाबरतात आणि त्यामुळे जास्त बेड ओले करतात आणि त्यामुळे आपण त्यांना अगदी प्रेमाने सांगायला पाहिजे की बेड ओलं करायची नाही, तुला सुसू आली तर आम्हाला सांग, आम्ही तुला बाथरूममध्ये घेऊन जाऊ। असं काही वेगवेगळे कारणे म्हणजे त्याचे कारण शोधून काढायचे आणि त्यांना अगदी प्रेमाने समजावून सांगितलं तर याच्यापासून बरीचशी मुक्तता आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं मूल 1-2 वर्षाचं असतं तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही, पण एकदाच का 3 वर्षानंतर बाळ मोठं झालं तर आपण त्या गोष्टीकडे चांगलं गांभीर्याने बघायला पाहिजे, कारण जर आपण त्याच वेळेला त्या गोष्टीचे उपाय केले नाहीत तर ती गोष्ट नंतर खूप अवघड होऊ शकते आणि आपल्याला खूप त्रास होऊ शकतो आणि वेळ निघून गेल्यावर त्याच्यावर इलाज करणं पण खूप अवघड होत राहतं। जेवढं लवकर आपण इलाज करू तेवढं आपल्या मुलाला लवकर बरं वाटेल आणि त्या समस्येपासून मुक्तता मिळते। आता आपण कारणं पाहून घेतली, आता आपण त्याचे उपाय बघणार आहोत। उपाय म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे मनुके असतात ते 2-3 मनुके। जर लहान मूल असेल 3, 3.5, 4 वर्षाचं तर त्याला 2-3 मनुके दुधात भिजवायचे, ते दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि जर खाण्यासारखं असेल मूल तर त्याला आपण चावायला ते मनुके देऊन ते दूध उकळलेलं दूध थंड करून ते पाजायचं। हे सगळे जे मी उपाय सांगत आहे हे सगळे 1-2 महिने करायचे। तुम्ही म्हणणार 2-4 दिवस केले फरक नाही पडला, असं काही होणार नाहीये, कारण मनुके आपण जास्त दिवस जरी दिले आणि डेली जरी दिले तरी त्याच्यापासून काही नुकसान होणार नाही, उलट फायदाच होणार आहे। मनुक्यांमध्ये ब्लड तयार करण्याची खूप मोठी क्षमता असते आणि त्यामुळे सर्दी खोकल्यापासून सुद्धा मुक्तता होते। म्हणून आपण लहान मुलांना अगदी 6 महिन्यानंतर जरी त्यांना भिजवून क्रश करून जर दिले ते मनुके तरी सुद्धा फायदेशीर असतात आणि त्यामुळे आपण ते करू शकतो। दुसरा उपाय म्हणजे त्याच्यामुळे रात्री झोपायच्या अगोदर 1-1.5 तास अगोदर खाऊ घालायचं आणि मगच नंतर त्यांना आपण झोपवायचं, जेणेकरून आपल्याला मुलांमध्ये जे काही म्हणजे जे त्यांनी खाल्लेलं आहे, पाणी पिलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना जी बाथरूमला येणार आहे ती झोपायच्या अगोदर एकदा घेऊन गेलं तर त्याला त्रास होणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे खजूरच्या बिया। जे आपण खजूर असतं ते त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि ते दुधामध्ये सेम जसं आपण मनुक्याचं केलं त्याचप्रमाणे आपण जर खजूरचं जरी केलं तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यामुळे खजूरही नेहमी दिलं तरी पण चालतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळं त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपल्या मुलांच्या सेहतसाठी सुद्धा खूप चांगलं आहे खजूर आणि
आणि खजूर दिलं तरी त्याचा फायदाच होणार आहे. त्यानंतर खजूरचं दूध पाजून दिल्यानंतर आपल्या मुलाचं जी लिटिल फिंगर आहे ती 2 मिनिटं दाबून ठेवायची, म्हणजे खूप जास्त जोर नाही द्यायचा, फक्त पकडून ठेवायची 2 मिनिटं, असं 2-3 वेळा करायचं आणि सोडून द्यायचं. त्यानंतर गूळ आणि तिळाचे लाडू आपल्या मुलांना करून एकदम छोटे छोटे वळायचे, कारण तीळ ही थोडी गुणाने गरम असल्यामुळे त्यांना टॉयलेटचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे आपण त्यांना ते तीळ आणि गुळाचे लाडू जे आहे ते छोटे छोटे बनवायचे आणि खायला घालायचे. 5वं जे होम रेमेडीज आहे ती म्हणजे आवळा आणि काळे जिरे म्हणजे जे आपलं साधं जिरं असतं ते थोडं पांढरट असतं ग्रे कलरचं, आणि हे जे असतं अगदी पातळ असं त्याला शहाजिरे सुद्धा म्हणतात. ते तीळचं चूर्ण करून आपण आपल्या मुलांना खायला द्यायचं 2-3 वेळा दिवसातनं. रात्री आपल्या जवळ मुलांना झोपवायचं, याची काळजी घ्यायची, कारण ते घाबरण्यामुळे पण बेड ओलं करू शकतात आणि म्हणून आपण त्यांना जवळ झोपवायचं आणि रूममध्ये जास्त अंधार करायचा नाही, थोडं उजेडच ठेवायचं, म्हणजे ते घाबरणार नाही. आणि त्यांना सांगायचं प्रेमाने की तुला जर बाथरूमला आली तर आम्हाला उठव. आपण सवयच करायची, 4-5 तास झोप झाली आपल्याला, मध्ये जर जाग आली तर त्याला एकदा बाथरूमला घेऊन जायचं, आणि म्हणून तो बाथरूम जर करून आला तर त्याच्यामुळे त्याचा जो त्रास आहे तो कमी होईल आणि आपल्या मुलांना जे काही हा जो लॅट्रिनचा जो त्रास आहे, जो बेड ओलं करायचा जो त्रास आहे, त्याच्याने भरपूर अशी मदत होणार आहे कमी व्हायला. हे जर आपण उपाय केले, घरगुती होम रेमेडीज पण ट्राय करायच्या आणि आपल्या मुलांना होता होईपर्यंत प्रेमाने समजावून सांगायचं की तुला जर सू आली तर मला सांग, मला उठव, मी तुला सूला घेऊन जाईन. तर ह्या अशा गोष्टींमुळे जर ते घाबरलंच नाही, मेंटली ट्रेस त्याला दिला नाही आपण, तर आपल्या बाळाला खूप चांगला फायदा होणार आहे. आणि आपल्या मुलांना आपण समजून सांगायचं, गोड बोलून सांगायचं, प्रेमाने समजवायचं, म्हणजे ती गोष्ट जी आहे ती वारंवार होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होत आहे त्याच्यापासून पण आपल्याला मुक्तता मिळेल आणि त्यांनाही मिळेल. असेच नवनवीन लहान मुलांच्या टिप्स घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत